हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 75वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. त्याआधी काल घेतलेल्या शब्दांपैकी प्रोहिबिशन हा कशाचाच अँटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना उत्तर नक्की जमेल आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ नक्की बघा आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आज कोणते शब्द घेणार आहोत ते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रॅम्बल म्हणजे धडपड करणे, स्क्रीम म्हणजे किंकाळी फोडणे किंवा जोरात ओरडणे, स्क्रफी म्हणजे अस्वच्छ, फाटलेला किंवा अस्तव्यस्त, स्क्रुटिनी म्हणजे बारकाईने तपासणी किंवा परीक्षण, स्कल्पचर म्हणजे शिल्पकला, सेड्यूस म्हणजे मोहात पाडणे, सीज म्हणजे घट्ट धरणे किंवा पकडणे. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे स्क्रॅम्बल म्हणजे धडपड करणे किंवा गडबडीने हालचाल करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रश म्हणजे घाई करणे, त्वरेने किंवा उतावळेपणाने काही करणे. दुसरा शब्द स्ट्रगल म्हणजे झुंज देणे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अथवा टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. ऑर्गनाइज म्हणजे नीट मांडणी करणे, सुव्यवस्थित करणे. दुसरा शब्द काम म्हणजे शांत, गोंधळाशिवाय शांत असणे. याचे उदाहरण बघूया. एव्हरीवन स्क्रॅम्बल टू फाइंड शेल्टर ड्युरिंग द सडन रेन. अचानक आलेल्या पावसात सर्वजण आसरा शोधण्यासाठी धडपडले. नेक्स्ट वर्ड स्क्रीम म्हणजे किंकाळी फोडणे किंवा जोरात ओरडणे. याचे समानार्थी शब्द श्रीक म्हणजे टाळी मारून किंकाळी फोडणे, अचानक आणि तीव्र आवाजात किंकाळणे. दुसरा शब्द येल म्हणजे मोठ्याने ओरडणे, रागाने किंवा भीतीने मोठ्याने बोलणे किंवा ओरडणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. विस्पर म्हणजे कुजबुजणे, फारच हळू आवाजात बोलणे. दुसरा शब्द सायलेन्स म्हणजे शांतता, कोणताही आवाज नसणे. याचे उदाहरण द चाइल्ड स्क्रीम व्हॅन ही फेल ऑफ द स्विंग. झुल्यावरून पडल्यावर मुलाने किंकाळी फोडली. नेक्स्ट वर्ड स्क्रफी म्हणजे अस्वच्छ, फाटलेला किंवा अस्तव्यस्त. याचे समानार्थी शब्द बघूया. शॅबी म्हणजे जीर्ण किंवा घाणेरडा, जुनाट किंवा वापराने फाटलेला. दुसरा शब्द अनटायडी म्हणजे अस्तव्यस्त, नीटनेटका नसलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. नीट म्हणजे नीटनेटका, स्वच्छ आणि व्यवस्थित. दुसरा शब्द एलिगंट म्हणजे आकर्षक आणि सुसंस्कृत, देखणे व मोहक. याचे उदाहरण द डॉग लुक्स स्क्रफी आफ्टर प्लेइंग इन द मड. चिखलात खेळल्यानंतर कुत्रा अस्वच्छ दिसत होता. नेक्स्ट वर्ड स्क्रुटिनी म्हणजे बारकाईने तपासणी किंवा परीक्षण. याचे समानार्थी शब्द बघूया. इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी, एखाद्या गोष्टीची नीट चौकशी किंवा पाहणी. दुसरा शब्द एक्झामिनेशन म्हणजे परीक्षण, बारकाईने पाहणी किंवा तपास. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे. दुसरा शब्द इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, जाणीवपूर्वक न पाहणे किंवा विचार न करणे. याचे उदाहरण बघूया. द प्रोजेक्ट इज अंडर क्लोज स्क्रुटिनी बाय द मॅनेजर. व्यवस्थापकाकडून प्रकल्पाची बारकाईने तपासणी केली जात आहे. नेक्स्ट वर्ड स्कल्पचर म्हणजे शिल्पकला किंवा शिल्प. याचे समानार्थी शब्द बघूया. स्टॅच्यू म्हणजे पुतळा, एखाद्या व्यक्तीची किंवा प्राण्याची आकार देऊन बनवलेली मूर्ती. दुसरा शब्द कार्विंग म्हणजे कोरीव काम, दगड, लाकूड इत्यादींवर केलेले नक्षीकाम किंवा कोरीव कला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिस्ट्रक्शन म्हणजे नाश, काहीतरी पूर्णपणे नष्ट करणे. दुसरा शब्द डेमोलिशन म्हणजे पाडणे, इमारत किंवा वस्तू हटवणे किंवा पाडणे. याचे उदाहरण बघूया. द म्युझियम डिस्प्ले अँड एन्शंट स्कल्पचर. संग्रहालयात
एक प्राचीन शिल्प प्रदर्शित केले होते. नेक्स्ट वर्ड सेड्यूस म्हणजे मोहात पडणे किंवा फसवून चुकीच्या मार्गाने नेणे. याचे समानार्थी शब्द बघूया. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे, कोणाला आपल्या बाजूने खेचणे किंवा त्याचे लक्ष वेधून घेणे. दुसरा शब्द टेम्प्ट म्हणजे मोहात पाडणे, कोणाला काहीतरी करण्यास फसवणे किंवा मोहात टाकणे. याचे विरुद्धार्थी शब्द रिपेल म्हणजे दूर लोटणे, कोणाला आपल्यापासून दूर ठेवणे किंवा नकार देणे. दुसरा शब्द डिस्पेड म्हणजे परावृत्त करणे, कोणाला काही करू न देणे किंवा मन वळवणे. याचे उदाहरण बघूया. द ॲडव्हर्टाइजमेंट ट्राईड टू सेड्यूस कस्टमर्स विथ बिग डिस्काउंट्स. जाहिरात मोठ्या सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. नेक्स्ट वर्ड सीज म्हणजे घट्ट धरणे, पकडणे किंवा ताबा मिळवणे. याचे समानार्थी शब्द बघूया. कॅप्चर म्हणजे बंदी बनवणे किंवा पकडणे, जोराने ताबा मिळवणे किंवा पकडणे. दुसरा शब्द ग्रॅब म्हणजे झटकन पकडणे, झपाट्याने किंवा घाईने पकडणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिलीज म्हणजे सोडून देणे, ताबा सोडून देणे किंवा मुक्त करणे. दुसरा शब्द लूज म्हणजे गमावणे, ताबा किंवा मालकी गमावणे. याचे उदाहरण बघूया. द पोलीस सीज द स्टोलन गुड्स. पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.